देवेंद्र फडणवीस सर आपल्या सोबत आहेत। सर, आज मिहिर कोटेचा यांचा अर्ज दाखल केला जातोय, काय वाटतं किती मताधिक्याने ते जिंकून येऊ शकतात? तिसऱ्यांदा भाजपचा या ठिकाणी खासदार बनू शकतो? मुंबईतल्या 6 जागांवर भाजप शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार निवडून येणार आहेत। मुंबईकरांचं प्रचंड प्रेम हे मोदीजींवर आहे। मोदीजींना मुंबईने नेहमीच यश दिलेलं आहे आणि याही वेळी मोदीजींना मुंबईतनं प्रचंड यश मिळेल आणि आमचे 6 उमेदवार निवडून येतील। मिहिर कोटेच्या प्रचंड मताने निवडून येतील। ठाकरे गटाचे उमेदवार या ठिकाणी आहेत। ठाकरे गट आव्हान देत आहे की ईशान्य मुंबई आम्ही जिंकणार। उद्धव ठाकरे स्वतः म्हणतात की यावेळी आम्ही या ठिकाणी आमचा खासदार बसवू। नाही, अहवाल ते काही देऊ शकतात। अमेरिकेचा राष्ट्रपती पण त्यांचा होईल असे अहवाल ते देऊ शकतात, पण वास्तविकता वेगळी आहे आणि आता आमच्यासोबत मनसे देखील आलेली आहे, त्यामुळे मला काहीच अडचण वाटत नाही। ठाकरे गटाने काल जाहीरनामा प्रसिद्ध केला। अनेक गोष्टी ज्या आहेत ज्या तुम्ही केलेल्या नाहीत किंवा महाराष्ट्रातून हिसकावून गेल्या त्या आम्ही पुन्हा आणू किंवा महाराष्ट्राचं वैभव पुन्हा आणू असं त्यांनी म्हटलं। पहिल्यांदा त्यांनी आपल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळावर एक व्हाईट पेपर काढावा, एक श्वेतपत्रिका काढावी आणि या 2.5 वर्षात महाराष्ट्राची किती अधोगती झाली त्याबद्दल त्यांनी माफी मागावी, त्यानंतर अशा प्रकारचा जाहीरनामा काढावा। फसवलं वारंवार बोलतायत, भाजप मुंबईला फसवत आहे। मुंबईला फसवण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी केलं। 25 वर्ष त्यांच्याकडे मुंबई होती, एक प्रोजेक्ट ते दाखवू शकत नाही मुंबईतला। आणि आमच्याकडे सरकार आल्यानंतर महानगरपालिका आमच्याजवळ नसताना देखील आम्ही मुंबईचा कायापालट केला आणि करतो। त्यांनी सुद्धा दावा केला की मुंबईतल्या सगळ्या जागा आम्ही जिंकू, भाजपचा सुपडा साफ करू असं दावा करायला ते काही करू शकतात। शेवटचा प्रश्न, महाविकास आघाडीच्या काळामध्ये अनेक भाजपच्या नेत्यांना अटक करण्याचं षडयंत्र रचलं जात होतं, ते मुद्दे आता समोर येत आहेत, नेमकं काय होतं हा प्रकार? त्यांनी मला कुठल्या तरी केसमध्ये फसवायचा प्रयत्न खूप केला। केसापासून नखापर्यंत माझ्या इन्क्वायरीज केल्या, त्यांना काही सापडलं नाही। खोट्या केसेस टाकण्याचा प्रयत्न केला, त्याकरता एक CP आणून बसवला, पण इतर पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं नाही।